कर्नाटकमधील 10 पर्यटन स्थळे. मित्रांनो, कर्नाटक हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे. कर्नाटक हे राज्य भारतातील क्षेत्रफळानुसार 8वे सर्वात मोठे आणि लोकसंख्येनुसार 9वे सर्वात मोठे राज्य आहे. भारत देशाच्या एकूण क्षेत्रफळापैकी 5.83% क्षेत्र हे एकट्या कर्नाटक राज्याने व्यापलेले आहे. कन्नड ही या राज्याची मुख्य भाषा असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मराठी, कोकणी, तुळू आणि तमिळ या ही भाषा बोलल्या जातात. कर्नाटक राज्यामध्ये ऐतिहासिक स्थळे, सदाहरित जंगले, समुद्रकिनारे, धार्मिक स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत, ज्यांना पाहण्यासाठी संपूर्ण जगभरातून अनेक पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एका मनोरंजक आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. आज आपण या व्हिडिओमधून कर्नाटकमधील 10 पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, नंदी हिल्स. नंदी हिल्स हे ठिकाण कर्नाटक राज्यातील एक सुंदर हिल स्टेशन आहे. हे ठिकाण कर्नाटक राज्यातील चिक्कबल्लारपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. या ठिकाणच्या टेकड्यावर वसलेला नंदी किल्ला हा टिपू सुलतानने बांधलेला अतिशय प्राचीन किल्ला आहे. नंदी हिल्स हे ठिकाण नैसर्गिक सौंदर्यासाठी आणि ट्रेकिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे. समुद्र सपाटीपासून नंदी हिल्स हे ठिकाण 4800 फूट इतक्या उंचीवर स्थित आहे. या ठिकाणी असणारी हिरवळ आणि सुंदर नजारे पाहण्यासाठी भारतातील बरेच पर्यटक या ठिकाणी येत असतात. नंबर 9, शिवसमुद्रम धबधबा. शिवसमुद्रम हा धबधबा भारतातील सुंदर धबधब्यांपैकी एक आहे. हा धबधबा भारताच्या कर्नाटक राज्यात असून कावेरी या नदीवर स्थित आहे. कावेरी नदीवर असणाऱ्या शिवसमुद्रम धबधब्याची सुंदरता ही अप्रतिम आहे. शिवसमुद्रम हा धबधबा म्हैसूर शहरापासून जवळपास 56 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे. या धबधब्याचा शाब्दिक अर्थ हा शिव का सागर म्हणून केला जातो. शिवसमुद्रम हा धबधबा कर्नाटकमधील लोकप्रिय धबधब्यांपैकी एक आहे. नंबर 8, गोलघुमट. गोलघुमट हे ठिकाण कर्नाटकमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. हे ठिकाण कर्नाटकमधील विजापूर या ठिकाणी स्थित आहे. विजापूर हे शहर कर्नाटकमधील एक ऐतिहासिक आणि प्राचीन शहर आहे. सोलापूर शहरापासून अवघ्या 110 किलोमीटर अंतरावर विजापूर शहर आहे. मित्रांनो, विजापूर या ठिकाणी असणारे गोलघुमट ही एक जगप्रसिद्ध वास्तू आहे. या इमारतीमध्ये असणारा पसारा आणि आवाका हा खरोखरच अगदी थक्क करणारा आहे. गोलघुमट या ठिकाणी असणारे आश्चर्य म्हणजे या ठिकाणी मोठा आवाज काढल्यानंतर त्या आवाजाचे 7 वेळा प्रतिध्वनी उमटतात. संपूर्ण गोलघुमट पाहण्यासाठी तब्बल 2 ते 3 तास इतका वेळ लागू शकतो. नंबर 7, लालबाग बॉटनिकल गार्डन. बँगलोर या ठिकाणी असणारे लालबाग बॉटनिकल गार्डन हे कर्नाटकमधील प्रमुख उद्यान आणि पर्यटन स्थळ आहे. या गार्डनच्या बांधकामाबद्दल असे म्हटले जाते की हैदर अलीने 1760च्या सुमारास याचे बांधकाम केले. लालबाग बॉटनिकल गार्डन हे जवळपास 240 एकर इतक्या परिसरामध्ये विस्तारलेले आहे. या ठिकाणी 2000 विविध प्रजातींची झाडे पाहायला मिळतात. यामधील अनेक वनस्पती दुर्मिळ अवस्थेत असल्याचे आढळतात. लालबाग बॉटनिकल गार्डनचे प्रमुख आकर्षण म्हणजे या ठिकाणी असणारे ग्लास हाऊस आहे. हे ग्लास हाऊस काच आणि लोखंडापासून बनवलेले काचेचे घर आहे. या गार्डनला भेट देण्यासाठी प्रौढ व्यक्तींकडून 25 रुपये इतकी फी आकारली जाते. नंबर 6, बांदीपूर नॅशनल पार्क. बांदीपूर नॅशनल पार्क हे कर्नाटक राज्यातील प्रमुख आकर्षण केंद्र आहे. हे उद्यान संपूर्णतः निसर्ग संपन्न वातावरणाने बहरलेले आहे. दक्षिण भारतात असणारे हे लोकप्रिय उद्यान अनेक अशा दुर्मिळ जातींच्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. या उद्यानामध्ये हत्ती, वाघ, गवे, अस्वल, 4 शिंगे हरिण अशा अनेक प्राण्यांबरोबर या ठिकाणी 200 प्रकारचे पक्षीही आढळून येतात. म्हैसूर या शहरापासून केवळ 55 किलोमीटर अंतरावर हे अभयारण्य आहे. नंबर 5, गोकर्ण. कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या 2 नद्यांच्या मिलनातून कानासारखा आकार निर्माण झालेल्या ठिकाणी हे गोकर्ण महाबळेश्वर हे हिंदू धर्मियांचे पवित्र स्थळ आहे. या मंदिराबरोबर या ठिकाणी असणाऱ्या सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. गोकर्णला एकूण 5 बीच आहेत. डोंगरावरून पाहिले असता हाताची 5 बोटे पसरावीत तसे हे 5 किनारे दिसतात. गोकर्ण म्हणजेच गायीचा कान. ऑक्टोबर ते मे हा कालावधी या ठिकाणाला भेट देण्यासाठी उत्तम समजला जातो. नंबर 4, जोग धबधबा. जोग हा धबधबा भारताच्या कर्नाटक राज्यातील एक प्रसिद्ध आणि सुंदर धबधबा आहे. हा धबधबा कर्नाटकमधील शिमोगा जिल्ह्यात शरावती या नदीवर स्थित आहे. दक्षिण आशियातील सर्वात उंच नैसर्गिक धबधबा म्हणून या धबधब्याकडे पाहिले जाते. जोग या धबधब्याची उंची 292 मीटर असून तो जगातील 1001 नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक आहे. भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच असणारा हा धबधबा पाहण्यासाठी भारतातीलच नव्हे तर संपूर्ण जगभरातील पर्यटक या ठिकाणी येत असतात. राजा, रोरर, राणी आणि रॉकेट असे या धबधब्याचे एकूण 4 प्रवाह आहेत. खरोखरच जोग हा धबधबा मनाला अगदी थक्क करणारा धबधबा आहे. नंबर 3, हम्पी. विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हम्पी शहर या ठिकाणच्या नितांत आणि सुंदर देवळांसाठी प्रसिद्ध आहे.
काही वर्षापूर्वी हम्पी शहरातील ऐतिहासिक वास्तूंना जगातील वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. हम्पी या ठिकाणी असणारी सुंदर मंदिरे ही या स्थळांना आणखी आकर्षक बनवतात. हम्पी या ठिकाणी अनेक पर्यटक मंदिरे आणि स्मारके पाहण्याचा आनंद घेत असतात. शिवाय या ठिकाणी असणाऱ्या रॉक क्लाइम्बिंग आणि बास्केट बोटिंगचाही आनंद घेत असतात. या ठिकाणी असणाऱ्या मंदिरांना व्हिजिट करण्यासाठी अनेक पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असतात. नंबर 2, म्हैसूर पॅलेस. म्हैसूर पॅलेस हे ठिकाण कर्नाटकमधील सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक आहे. म्हैसूर शहराच्या मध्यभागी असलेला हा राजवाडा वाडियर राजाने बांधलेला असून तो देशातील एक सुंदर पॅलेस म्हणून ओळखले जाते. म्हैसूर पॅलेसलाच अंबा विलास पॅलेस या नावाने देखील ओळखले जाते. रोमन कलेचा अप्रतिम मिलाप बनलेला हा वाडा प्रसिद्ध ब्रिटिश आर्किटेक्ट हेनरी एरविन यांनी डिझाईन केला होता. आकारमानाने प्रचंड मोठा असलेला हा राजवाडा आजही अगदी उत्तम स्थितीत उभा आहे. म्हैसूर हे ठिकाण पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. भारताबरोबर जगभरातील अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. नंबर 1, कुर्ग हिल स्टेशन. कुर्ग हे हिल स्टेशन भारतातील प्रमुख आणि सर्वात सुंदर हिल स्टेशनपैकी एक आहे. कर्नाटक राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळांमध्ये या हिल स्टेशनची गिनती केली जाते. कुर्ग या ठिकाणाला कोडगू या नावाने देखील ओळखले जाते. कुर्ग हे हिल स्टेशन समुद्र सपाटीपासून जवळपास 1525 मीटर इतक्या उंचीवर वसलेले आहे. त्याचबरोबर या ठिकाणाला भारतातील स्कॉटलंड किंवा कर्नाटकचे काश्मीर म्हणूनही ओळखले जाते. कुर्ग या हिल स्टेशनवरील निसर्गसंपन्न डोंगर, चहा व कॉफीच्या बागा, हिरवीगार वनराई, उंच उंच धबधबे अशी अनेक पर्यटने या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे मन मोहून घेतात. खरोखरच कुर्ग हे हिल स्टेशन सुट्टी घालवण्यासाठी एक उत्तम आणि आदर्श पर्यटन स्थळ आहे. तर मित्रांनो, आज आपण कर्नाटकमधील 10 पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्ही कर्नाटक राज्यातील कोणकोणत्या पर्यटन स्थळांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.